वेलकम बॅक टू पुणे. तर आपली एक नवीन राईडची तयारी करायची आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला गाडीमध्ये थोडेसे मॉडिफिकेशन्स करायचे, बिकॉज लेट नाईट जर आपण कुठे निघालो तर आपल्याला लाईट कमी पडते. आणि आता आपण गाडीमध्ये आपल्या फॉग लॅम्प्स इन्स्टॉल करणार आहे गोरिलाचे. सो तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर वन ऑफ द बेस्ट शॉप आहे रेव्हसर्स 99. त्यामध्ये प्रसादभाई तुम्हाला भेटतील आणि सगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन गाडीचे करून देतील. सगळ्या स्पोर्ट्स बाईकचे मॉडिफिकेशन्स यामध्ये आपण करून देतो. तर आपण आता गाडी इनपुट करूया आणि प्रसादभाईंना भेटू, राईट. तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये वन अँड ओनली शॉप आहे ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स बाईकचं मॉडिफिकेशन, कस्टमायझेशन, सर्व्हिस, एव्हरीथिंग आपण सगळं करू शकतो. तर बेसिकली आता आपण गाडीला फॉग लॅम्प्स इन्स्टॉल करणार आहेत. हे बेसिकली ओनर आहेत प्रसादभाई. नमस्कार. तर आपलं जसं बोलणं झालं होतं आपल्याला फॉग लॅम्प्स इन्स्टॉल करायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण काय काय करू शकतो अजून या गोष्टींना थोडंसं आमच्या सबस्क्रायबर्सला गाईड करा. ओके, तर बेसिकली आपल्याकडं स्पोर्ट बाईक, सुपर बाईकच्या सगळ्या ॲक्सेसरीज भेटतात आणि आपण ऑलरेडी सरांच्या गाडीवरती खूप सारं काम केलेलं आहे आणि आज आपण त्याच्यावरती फॉग लाईट इन्स्टॉल करतोय. तर फॉग लाईट सोबतच आपल्याकडं प्रोटेक्टिव्ह ॲक्सेसरीज, तसंच रायडर्ससाठी पण आपल्याकडं गिअर्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला काही पण लागलं तरी सर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस नक्कीच टाकतील, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 100%. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. तर आपण हे जे ओल्डवालं जे सगळं काम केलेलं आहे प्रसादबाईंकडूनच केलेलं आहे. कामामध्ये काही कमी नाहीये, तुम्ही बिंदास येऊ शकता. त्याचप्रमाणे जे ॲसेसरीज आहेत त्या पण काय काय त्या पण मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये लोकल स्टोर आहे. तुम्हाला जर रायडिंग गिअर्स हवे आहेत किंवा गाड्यांचं काही पर्सनल सामान पाहिजे सगळं भेटू शकतं. या दोन जर तुम्ही गाड्या बघाल तर या स्वतः प्रसाद भाईंच्या आहेत. ही Z900 आहे आणि ही सुद्धा कावासाकी Z900 आहे, फुल्ली मॉडिफाईड आहे. आणि अजून हायाबुजा पण आहे पण ती सध्या बाहेर आहे. हे जर तुम्हाला डमी मॉडेल्स पाहिजे असतील, तुम्ही बाईकचे खूप शौकीन असाल कारचे, तर हे मॉडेल्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. वेगळ्या वेगळ्या टाईपचे गिअर्स, त्याच्यानंतर हेल्मेट्स, हुडीज, टँक पॅड्स, जॅकेट्स, कॅप्स, म्हणजे एव्हरीथिंग. तुम्ही वन अँड ओनली शॉपमध्ये फक्त यायचं आहे, काहीतरी प्लॅन करून आणि मला हे हवंय तर ते सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतील. बाकी ते कवासाकीची हुडी पण आहे आपल्याला जर पाहिजे होती, ॲप्रिलियाची पण आहे, होंडाची पण आहे, एव्हरीथिंग सगळं काही आहे. आणि बेस्ट शॉप आहे पुण्यामध्ये. मी पर्सनली माझं कस्टमायझेशन किंवा सगळ्या गोष्टी गाडीच्या इथूनच करून घेतो. डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स टाकतोय, तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि एक्सायटेड राहा बिकॉज आपण उद्या निघतोय मुंबईसाठी. मुंबईला एक छोटंसं इम्पॉर्टंट काम आहे, ते कामही करायचं आहे आणि फॅमिलीला सुद्धा भेटायचं आहे. अनदर थिंग इज दॅट आज जी फॉग लॅम्प आपण इन्स्टॉल करतोय अप्रॉक्सिमेटली 10,000 यानी की $100ची आहे, कारण आपल्याला $450 काल प्रॉफिट झाला होता. तो म्हटलं एक छोटासा पार्ट आपल्या बेस्ट बेबीला पण दिला पाहिजे ॲज अ गिफ्ट म्हणून. तर आपण आज तिला हॅपी करतोय. लेट्स गो. आता मी फटाफट गाडी ड्रॉप करतो, ऑफिसला पोहोचतो. थोडेसे ट्रेड्स आपले रनिंगमध्ये त्याला ऑब्झर्व करूयात, काही क्लायंटच्या मीटिंग आहे त्या फिनिश करूयात आणि डायरेक्टली आपण भेटूयात इव्हनिंग आयदर उद्या मॉर्निंगला मुंबईला निघताना. सी यू Later that same evening. यू कॅन सी किती छान वातावरण मागे झालंय. माझ्या बाल्कनीमधून आपण बघतोय आणि आपल्याला निंजा घ्यायला पण जायचंय. संध्याकाळची वेळ झाली. फॉग लॅम्प चेंज करायला पण दिली होती तिला. हेअर पण आज खूप मेसी झालेत, हेअर पण कट करायचं आहे, उद्या मुंबईला निघायचं आहे. भरपूर सारे काम आहेत यार, पेंडिंग आहेत. आपण थोड्याच वेळामध्ये एक एक कामांना निरोप घेऊया पूर्ण करून. तर चला फटाफट जाऊया आणि निंजा घेऊन येऊया. माझा हा लुक सिम्पलचा. तर आता मी निघालोय गाडी घ्यायला, सगळं शटडाऊन करू. आमचा स्वीटचा असा 2 BHK. चला जय सर. आमचे कार्यकर्ते धडाडीचे, आमचे बिहाइंड द सीन्स जय सर येत आहेत. चल झालंय का, चावी घे गाडीची. लुक खूप छान झालंय. वातावरण बेसमेंटच्या लाईनने आम्ही चाललोय. कार्डिओ झाला पाहिजे आमचा असं म्हणणं आहे त्यांचं. जिम लावली तर आमच्या पार्किंगला जाण्यासाठी 2 फ्लोर अंडरग्राउंड जावं लागतं आम्हाला. मेट्रो, आपण दुबईच्या मेट्रो सिटीमध्ये राहतो ना डायरेक्ट. आणि याची थार सोन सोन बेबी.
ही आमची सिक्रेट पार्किंग. दिस इज माय फर्स्ट लव. Beer, सेकंड लव इज देअर. beer there. देअर इज जयवीर. चल चल लवकर चल, लेट होत आहे. आमच्या एरियामधून बाहेर निघलो की लगेच हा गोवामध्ये जसा प्लेस चालू होतो टिटोज लेन, तसा हा छोटासा टिटोज लेन चालू होतो. इथे तुम्हाला खायला प्यायला मस्ती करायला सगळं होल नाईट चालू राहतंय सगळं. Campus lane. हा Campus lane. कॅम्पस लेन, येस कॅम्पस लेन. आणि इथे नेहमी बघावं तेव्हा ट्रॅफिकच असते. ट्रॅफिकच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. हेल्मेटची गरज नाही, काही गरज नाही. एकदम छान असं दुपारच्या 5च्या टायमिंगला आले ग्लाईस तर या ठिकाणी तुम्हाला हा. दिसतील. बरंच काही दिसेल बरंच तुम्हाला काही इथे. टिटॉस लेन मध्ये ज्या गोष्टी मुलं बघायला जातात बेसिकली त्या गोष्टी तुम्हाला 5 वाजता इकडे दिसतील. हो तर त्याचा जयचं डायरेक्ट म्हणणं आहे की खूप छान छान मुली या टिटोज लेनच्या लाईन मध्ये असतात. तर तुम्ही मुली नका बघू, सध्या आमचा ब्लॉग बघा. ब्लॉग गरजेचा आहे. अशा प्रकारे आपण कंटिन्यू करतो ही प्लेस. पूर्ण ब्लॉग आपण हा आज मराठीतच करणार आहोत. माईक नाही लावला यार आपण, व्हॉइस मे बी प्लस मायनस होऊ शकतो. तर कॅम्पस मध्ये अशा बारीक मोठ्या गाड्या मिळत राहतात, दिसत राहतात. आमच्या ज्ञानी बाबांचा आहे काही का तुम्ही? पातळ गाड्या पण दिसतात कॅम्पस मध्ये, तर काही भरलेल्या गाड्या पण दिसतात. हे बघ कसं चालवतोय बघ. आणि आमचे आकाश भाऊ परवा दिवशी मुंबईला चाललेत खास परवा नाही रे, वोटिंग उद्या करण्यासाठी. voting सॉरी, साठी उद्या basically वोटिंग साठी. आम्ही आणि मुंबईला चाललोय. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी फक्त खड्डे आणि खड्डेच तुम्हाला दिसायला मिळतील. इथे जर प्रत्येक 10 फुटावरती एक खड्डा तुम्हाला दिसायला मिळेल. कॅम्पस मध्ये जर तुम्हाला ग्रोथ हवी असेल तर जैनस भाऊंना वोट नक्की करा. तुमचे सगळे खड्ड्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक खड्डा तरी मिळेल. हे बघा आईच्या प्रत्येक 10 गावात मीटरवरती तुम्हाला खड्डा काही मिळेल. खरं नाही, काही खरं नाही बाबा. प्रत्येक 50 मीटरवर एक खड्डा सांगलेला आहे. बेसिकली मुंबईला जायचं मेन रिझन हेच आहे आपलं, की आपल्याला वोटिंग साठी जायचंय. भारतीय नागरिक असल्याचा हक्क आम्ही उद्या दाखवणार आहोत. तुम्ही तुमचं वोट, मौल्यवान वोट विचार करून खुल्या डोळ्यांनी द्या. 500 रुपये घेऊन नका देऊ, कारण ते तुमचे एका रात्री संपून जातील. पण वोट केल्यानंतर जो अभिमान तुम्हाला असेल ना गाईस, तो खूप वेगळा असेल. नक्की वोट करा. तुमचं एक मत खूप काही डिसिजन, काय म्हणू शकतो आपण त्याला, खूप काही परिवर्तन आणू शकतं. त्यामुळे वोट नक्कीच करा गाईस. नक्कीच करा वोट. तर चला, तुम्ही जर्नी एन्जॉय करा. 2-4-5 मिनिटात आपण पोहोचणार आहे, कारण प्लेस जवळच आहे. याला म्हणतात गदा चौक. पुण्यातलं कात्रज लोकेशन मधलं फेमस आहे हे गदा चौक. आणि एक बेस्ट पार्ट काय झालंय की आपण गाडी घ्यायला पण रात्रीच्या टायमाला चाललोय. सो ज्या पर्पज साठी गाडी दिली आहे फॉग लॅम्प लावून घेण्यासाठी, तर ते नाईट टाइमला टेस्टिंग पण छान करता येईल आपल्याला. $100 स्पेंड. आणि गाईज थोडंसं फास्ट आपल्याला घरी पण जावं लागणार आहे, बिकॉज 6:45 वाजता आहेत. आणि 7 वाजता आज न्यूज आहे CPIची, तर ट्रेडवरती पण लक्ष ठेवायचं आहे. बिकॉज पोटा पाण्याचा पण विचार करावा लागतो मित्रांनो, ट्रेड करत करत, है ना. खूप छान वातावरण झालं, लाईक तुम्ही कॅमेऱ्यामध्ये ऑब्झर्व करू शकता. बट जे माझ्या डोळ्यांनी, ज्या मनाला फिलिंग्स येत आहेत गार वाऱ्यामध्ये, गुलाबी हवेमध्ये, हा खूप छान. मी चहा बंद केलाय काही दिवसाआधी, बट मी ब्लॅक कॉफी पिऊन आलोय, त्यामुळे अजूनच छान वाटतंय. बघा, हा लेफ्ट मारला की तुम्ही लगेच हिलिंग हँड्स जे हॉस्पिटल आहे त्याच्या समोरच रेस्टॉरंट 99चं आपलं शॉप आहे. गाडी पण आपली रेडी झाली आहे, 2च मिनिटं द्या, लगेच आलोय. तर आपण आलेलो आहेत फायनली. आपले जे फॉग लॅम्प्स आहेत प्रॉपरली इन्स्टॉल झालेत. लुक, आता आपण बाहेर जाऊन टेस्टिंग पण करूयात. एक्झॅक्टली कसं फील होणार आहे आपल्याला. हा अजून लोडेड वाटते ना, एकदम खतरनाक. ट्रायल करूया ना त्याला, कसं वाटतंय. 51 गाईस, सगळ्या गाडींचे नंबर आपल्याला 51 घ्यायचे आहेत. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, आपण चेक करू आणि परत भेटूया. आपल्याकडे लॅम्प्स इन्स्टॉल झाले सक्सेसफुल, आणि खूप सेक्सी लॅम्प्स आहेत. लाईटचं टेस्टिंग बघा तुम्ही, 3-4 मोडमध्ये आहेत आपल्याकडे. फर्स्ट डार्क येल्लो, सेकंड व्हाईट, थर्ड आहे वॉर्म. आणि जर कोणी तुम्हाला जास्त ओव्हरटेक करून त्रास देत असेल तर त्याच्यासाठी बघा काय रामबाण उपाय. बघा विषय हार्ड आहे.
असा आहे विषय खतरनाक. तर हे आपल्याला रेग्युलरली यूज करायचं आहे मल्टिपल मोड्समध्ये. जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण यूज करूया. या सगळ्या तीनच्या मागे क्रेडिट आहे प्रसाद भाईंना. थँक्यू सो मच प्रसाद भाई. थँक्यू. खूप छान प्रकारे एक नंबर लाईट आहे मित्रांनो. कॅमेराजमध्ये तेवढे डिटेक्ट नाही होणार, पण जेव्हा तुम्ही स्वतः राईड करणार आणि गाडी ड्राईव्ह करणार त्या टायमाला तुम्हाला फील होऊन जाईल की यास टोटली वर्थ आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आणि डेफिनेटली वेबस्टर्स 99 पुणे हिलिंग हँड्सच्या बाजूलाच आहे. नक्की विजिट करा. थँक्यू सो मच. थँक्यू. यस. चलो. सी यू सून. एन्जॉय. यस. Day 2. फायनली इट्स 4:30 अराउंड. मला 3:30 वाजता निघायचं होतं, बट बरंच लेट झालं. सगळे ॲसेसरीज, गिम्बल, कॅमेरा, पॉवर बँक, चार्ज वगैरे सगळं केलं आहे. आता फटाफट बॅग रेडी करतो आणि निघायची तयारी करतो. दिस इज हाव माय सिम्पल लुक. जॅकेट हेवी असणार आहे आपलं खूप, त्यामुळे ड्रायफिटच जास्त यूज करायचं आहे. सो गाईस, मी बॅग पॅक करून घेतो. ही आपली गोस्टची बॅग आहे. यामध्ये मंडेला रिटर्न यायचं, त्याच्यामुळे जास्त काही सीन नाही आहे. आणि आपला 360 किती चार्ज झाला आहे, बिकॉज हा मेजर रोल प्ले करणार आहे आपल्या राईडसाठी. इट्स 82. ओके, 10 मिनटामध्ये माईट बी अजून हा फुल होऊन जाईल. बॅकअपला आहे आपल्याकडे बॅटरी, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. काहीच सी यू सून. मला 5 मिनटं द्या फक्त. हेल्मेट रेडी करून घेतो. आणि हेल्मेटला ॲक्च्युली गोप्रो माउंट नाही आहे, गोप्रो माउंट पण लावायचं आहे, तर ते लावून घेतो. आणि बराच टाईम झाला आहे, तर आता सगळं फास्टमध्ये आवरून घेतो आणि निघायची आपण तयारी करूया. दिस इज क्यूट, माय क्यूटी क्राऊन. हा, टायर्ड आहे आज मी थोडासा, बिकॉज ऑफ सम थिंग्स. हेडेक होत आहे. हे आहे ॲक्च्युली माउंट, जे आपल्याला इथे फिट करायचं आहे. 5 मिनटं लागतील आहे की याला ड्राय व्हायला. नाईस. करू शकतो आपण याला ॲक्शन प्रो. ओके, लाईक दिस. मी हे करून घेतो आणि तुम्हाला रेडी होऊन लगेच अपडेट करतो आपली राईड कशी होणार आहे. काय दाखवायचं बघा. 2 आमचे को फाउंडर, बिलियनियर्स अपकमिंग, विषय यांना घेऊन चाललोय आता मी. आमचा हा लिफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये हा कॅमेरामॅन आहे अक्षय. अक्षय बघतो याच्यातून आम्हाला. इथून आमच्या याच्यातून नेहमी काय चोरलं जातं, ते गोदरेजचं एअर फ्रेशनर चोरलं जातं. काय माहिती कशी कशी लोक येतात. तर गाईज, आपल्या ब्लॉगची ॲक्च्युअल सुरुवात आत्ता झालेली आहे. लुक, चिता आहे, चिता धन्नो नाही आहे. पैसा लग रहा है रे, एकदम खतरनाक जबरदस्त. येस, मी रेडी. आता आपण निघायची तयारी करूया जास्त लेट न करता. तर ऑल सेट टू गो मुंबई. 5:30 अराउंड झालेत आणि आत्ता निघतो आपण. बाकीचे ग्लिम्स आहेत तुम्ही 360ने कॅप्चर करूयात. बाय बाय, सी यू. असली जर्नी आता चालू झाली आहे. एन्जॉय विथ मी. दिस इज माय टोटल आउटफिट. दिस इज आवर चेअरमन. यस, सी यू सून. जर्नी आकाश. Yes, yes.
A few moments later. A few moments later. ओके, तसं चंपू दिसतोय बघा. मी लोणावळ्याला येऊन थांबलोय आणि हॉट कॉफी विदाऊट शुगर आपला हा आता सध्याचा ट्रेंड आहे. विथ शुगर, ब्लॅक शुगर, वॉट एव्हर यू वुड लाईक टू हॅव. तर हे करतोय आपण. अँड इट्स अ बाईक पार्क. ठीक आहे, तर येता येता ऑन द वे आपल्याला एक फ्रेंड भेटलाय जो की तमिळनाडू तमिळनाडूवरून आलेला आहे आणि माझ्यासोबत राईड कंटिन्यू करतोय पुण्यापासून लोणावळ्यापर्यंत. आणि हा जाईल नवी मुंबईला आणि मी जाणार आहे कल्याण साईडला. सो ही इज द गाय कमिंग ऑल द वे फ्रॉम तमिळनाडू, राईट? या. ऑलमोस्ट हाऊ लॉंग? Total 800 kilometers. 800 kilometers he is riding. Almost 1000 kilometers he is riding, and almost from 1 day, 2 days. 2 days. 2 days. He's continuously riding from 2 days, and we met in Pune. We are all the way together to Mumbai, and enjoying the ride. Yeah, it's good. It's good. Pune weather is good. Actually, from long time I thought, Someone should. oh yeah, I will be alone only. I thought I found my one's family. Once I saw in Pune, that time only I was following you only. Yeah. But it is like peaceful ride with. Right. Yeah. I got you near about I guess near Varja. After Varja, I just look at TN and you're riding with the backpack. So I think you are also going long journey. So yeah, having my coffee, is having his tea. Finished. I'll see you. खूप छान प्रकारे असं आमचं नाश्ता झालाय. कॉफी मारून आणि भजी वगैरे खाऊन लोक आता आपण निघतोय मुंबईच्या दिशेनं. एक शिशू ब्रेक आणि एक फ्युएल ब्रेक माइट बी आपल्याला घ्यावा लागेल, बिकॉज त्याच 2 गोष्टींची आता कमी आहे. आणि रात्रीचे वाजलेत 8 लोणावळ्यामध्येच. यार खूप लेट झालं. हे लेट होण्याचं कारण ना फक्त जय ब्लॉग बघतोयस ना, तर लक्षात ठेव तुझ्यामुळे लेट झालाय का. एवढ्या वेळात मी घरी जाऊन मस्तपैकी आज मकर संक्रांतीची पुरणपोळी खात असतो यार. शेमान विजय मस्ती करतोय. मीच घरी जाऊन शकलो होतो. ओके गाईस, ऑल सेट. नाव लिटिल बॉम्ब. गाडीला बॉम्ब करूया. फ्यूल कमी आहे, फ्यूल टाकून घेऊया आणि कृषी ब्रेक करून घेऊया. तर गाईस, मी Insta 360 काढून ठेवला आहे, बिकॉज खूप जास्त अंधार आणि मला मजा येत नाही त्याच्याशिवाय. त्याच्यासोबत थोडं मोबाईल मारतोय आणि छान असं लोणावळ्याचा वेदर. हे ब्रदर्स गाडी तमिळनाडू पासिंग, कमिंग फ्रॉम तमिळनाडू. लोणावळ्याचा टॉप आहे हा. आणि आता आपण इथून निघतोय या दिशेला मुंबईच्या साईडने. सो फोन ठेवतो आणि थोडा वेळात भेटूया परत टू ब्रेकमध्ये. Day 3. फायनली आपलं वोटिंग झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत आपल्या मुंबईच्या दिशेने. मुंबईला जाऊन बरेच कामं करायची आहेत, थोडी शॉपिंग वगैरे करायची आहे आणि दीदीकडे पण जायचं आहे. तर तुम्ही अजून वोटिंग केली नसेल तर प्लीज, ब्लॉग लेट येणार आहे, वोट करून घ्या. हक्कासाठी लढा, विचार करून वोट द्या. दिस इज माय बाईक अँड लेट्स गो. मी निघतो. काल रात्री ॲक्च्युली खूप लेट झालं पोहोचायला, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला, बिकॉज मोबाईलची चार्जिंग आणि Insta 360ची चार्जिंग पण डेड झाली होती. त्यामुळे आलो, मस्तपैकी पुरणपोळी वगैरे खाल्ली आणि निवांतपैकी झोपून घेतलं. इट्स ऑलमोस्ट 12 वाजता दुपारचे. मला मुंबईला पोहोचायचं 1.5 तास लागणार आहे इथून. सो सी यू 360च्या ग्लिम्समध्ये आपण परत भेटूया.